थँक्यू डीजे थँक्यू. चला दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व क्रिकेट रसिक आणि सर्व खेळाडू यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले गेले त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण बघतो वाघबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 नवीन वर्षामध्ये आणि आजचा पहिला दिवसामधला आपण बघतोय सामना एकलव्य स्पोर्ट मांगोर्णीपाडा वर्सेस धापकादेवी स्पोर्ट भोईदापाडा यांच्यामध्ये हा सामना होईल. 4 षटकाचा सामना असेल. नाणेफेकीचा काल जिंकलेला आहे तो भोईदापाडा संघाने आणि लगेच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या अगोदरचा सामना बघायला गेला तर एमबी स्पोर्ट बागपाडा पोमल वर्सेस जय भवानी वंगणपाडा यांच्यामध्ये सामना झालेला होता. त्या सामन्यामध्ये जय भवानी वंगणपाड संघाने विजय संपादन केला होता. अप्रतिम आयोजन नियोजन बघायला मिळते. चांगलं आपल्याला ही मैदान बघायला मिळतंय. तर समोरच्या दिशेला आपण बॅनर बघतोय कैलासवासी दीपेश जगदीश पाटील यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. सर का चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जे सज्ज झाले आहेत. 2 फलंदाज संदीप आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पंचांकडे इशारा येतोय. रोशन साठवण हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा यार करण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला चेंडू मानावा लागेल. बघा या चेंडूवर 1 धाव आलेली असते परंतु तसं काय होत नाही. निर्धार चेंडूची समाप्ती मानावी लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेला होता. सर्कलमध्ये चेंडू होता परंतु 1 धाव झाली असती. ती धाव घेण्यामध्ये काही दिलचस्पी दाखवलेली नाही. फलंदाज संदीप यांनी निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात मानावी लागेल गोलंदाज रोशन साठवण याच्याकडून. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल मिडॉनच्या दिशेला येतो. शतरक्षक दूर आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अपयशी ठरतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धावेसाठी जात आहेत खेळाडू. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. आता मात्र तिसरी धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. चांगली कॉलिंग झाली. आखो या आखो में इशारा हो गया आणि बघता बघता सहजरित्या तिसरी धाव पूर्ण केली गेली. 3 धावा येतात. संघाच्या धावसंख्या बघता आपण 3 धावा श्री गणेश केला जातोय. संदीप याच्या मार्फत वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या 3. तर पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत आणि संदीप आणि सागर यांच्याकडून सुद्धा तेच बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा रोशन. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता मानावी लागेल. आपण बघतोय डीबीएन लाईव्हची टीम आपण बघतोय आणि खरोखरच युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि आपल्या मोबाईलवर आपण जिथे असू तिथे या ही स्पर्धा बघण्याचा प्रयत्न करतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो. मिडॉनच्या दिशेला झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल पकडला जातोय. विकेटचं पतंग होते. पहिला गडी बाद होतोय भोईदापाडा संघाचा. सागर बॅक टू द डगआउट. धावसंख्या 3 असताना पहिला गडी बाद होतोय. का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मी तर म्हणेन सुरुवाती क्षण आहेत तुमच्या मॅचची एखादी पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न करा. ग्राउंड शॉट खेळा. मैदानात बघायला गेलं तर आउटफील्ड ही फास्ट आहे. नक्कीच 2 फलंदाजाच्या मधून जर चेंडू गेला तरी सीमारेषेच्या पार जाऊ शकतो पण तो तसं काय होत नाही आणि मोठ्या फटक्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला गडी बाद होतोय. मिस्टर सागर पवार हा डगआउट मध्ये परततोय. कमॉन डीजे.
डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. वन डाऊन ला खेळण्यासाठी आविष्कार लोखंडे. स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय उजव्या हाताचा फलंदाज. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता पण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. सर्कल मध्ये चेंडूला कनेक्ट केलं. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धाव संख्या 1/4. संत सावध गतीने पुढे जाताना बघतोय आपण धापकादेवी स्पोर्ट भोईदापाडा संघ. रोशन साठवण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातोय लॉगॉनच्या दिशेला. शतरक्षक आहे. मिसफील्ड झालं आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. दोन धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6 धावा. चांगली गुणलेखक बघायला मिळतं आपल्याला. गुणलेखाकडून चांगली माहिती येते. थोडासा फास्ट घ्या. थोडंसं फास्ट घ्या प्लीज. ब्लॅड लाईट मध्ये संध्याकाळी सामने जाणार नाही याच्याकडे लक्ष घ्या. द्या थोडंसं प्लीज. एकलव्य स्पोर्ट मांगोर्णी पाडा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 1/6 अशी धावसंख्या आहे. संदीप आणि आविष्कार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रफुल साठवण. संत सावध गतीने पुढे जाताना बघतोय भोईदापाडा संघ. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातो बॉलरच्या दिशेला. हा झेल व्हायला हवा होता पण तो एकच हात मांडला होता. जर 2 हात पुढे आले असते तर नक्कीच हा झेल झाला असता. पण तो बोलतात ना क्रिकेटमध्ये
तर धावसंख्या 14 झालेली आहे धाव फलकावर. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यापुढे चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेला चेंडू जात आहे. वन बाउन्स सीमारेषे पार. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर या 4 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती 18 धावा. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी आविष्कार याच्याकडून. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, परंतु निर्धार चेंडूची सांगता म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज राज साठवण. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये उंची जास्त आहे, लांबी कमी. अशा प्रकारे झेल सुटला जातो. झेल हा धरती मातेला दान केला जातोय. बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 20. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता यावेळी कमलेश याच्याकडून. तर यावेळेस थोडासा फटका फसला गेला. बघूया या चेंडूवर नक्कीच मोठा फटका येईल की काय. राज गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला राज याच्याकडून. चांगली गोलंदाजी मानावी लागेल राज याची. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक करताना बघतोय. धावसंख्या धाव फलकावर 20 धावा. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवर राईट हॅमरवर विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू मानावा लागेल, पण तो एष्टी रक्षक बीट होतोय. बघता बघता चेंडू सरळ सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. पंचांनी कळवायचं बॅट मधून आलेलं की बाईज मध्ये. यस, मला तर बॅटचा कडा घेऊन गेलेला जीवदार मानावं लागेल कमलेशाला की बॅटचा कडा घेऊन गेलेला होता चेंडू. 4 धावा मिळतात. नशिबाचा चौकार येतो. या 4 धावेने संघाची धावसंख्या 24. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. चांगली गोलंदाजी करतोय, पण तो शत्रुषकाकडून तेवढी चांगली साथ मिळत नाही. बघा पुन्हा एकदा निर्धार चेंडूची हाताळणी करतोय. चांगलं षटक मानावं लागेल. जर झेल पकडला असता तर गडी बाद झाल्या असता आणि 4 धावा सुद्धा आपल्या संघासाठी वाचल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही. या षटकाचा विचार करायला गेला तर 4 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा दिल्यात गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी मानावं लागेल. एका बाजूने विचार करायला गेला तर राज साठवण यांची. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आपल्या तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू. सामोरे फलंदाज कमलेश. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली ती 24.
शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. या मोठा फटका येतो की काय. यापुढचा चेंडू चांगला फटका मानावा लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि काय थ्रो बघा, अप्रतिम थ्रो म्हणावा लागेल. जेवढं चांगल्या प्रकारे चेंडू कनेक्ट केला तसं सगळेच चांगला थ्रो येतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 2 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर लागली गेली. तर शेवटचं षटक अजय याच्या मार्फत आदळलं जात आहे. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू सुद्धा वाईट म्हणावा लागेल. खराब चेंडू. लगातार 2 चेंडू खराब चेंडू आणि एक्स्ट्राच्या रूपाने या 2 धावा येत आहेत. भोईदापाडा संघाला या 2 धावेने संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्गावर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल आणि आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक अजय मेढे याच्याकडून बघायला मिळतो. 4 षटकाचा सामना असतील. 27 धावा पहिल्या 3 षटकामध्ये आलेल्या होत्या. 25 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 धावा येत आहेत. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय. मिड विकेटच्या वरून सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार कमलेश बरफ याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 33 धावा. किती मोठ्या फटक्याची गरज होती गादेवी स्पोर्ट भोईदापाडा संघाला आणि तो मोठा फटका येतोय कमलेश बरफ याच्या बॅट मधून. या 6 धावेने संघाची धावसंख्या 33 धावा. अजय मेढे याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नात. बघूया गोलंदाज आपल्या पोलत्रमध्ये झेल पकडतोय की काय आणि यस विकेटचा पतंग होत आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट. कमलेश सारखा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 33 असताना तिसरा गडी बाद होतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर नितीन दळवी. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 33 धावा ह्या धाव फलकावर लागल्यात. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती 9-10 धावा आल्या तरी सुद्धा धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. बघूया अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यापुढचा चेंडू आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिला. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 35 धावा. नितीन दळवी याच्या बॅटमधून निघालेल्या या 2 धावा. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला मांगुर्ली पाडा संघाकडून, परंतु तेवढे झेल पण सुटले. या पुढचा चेंडू बघा, अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला. तर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्या झालेली आहे ती 35. मोठ्या फटक्याची गरज आहे.
तरी 40 धावा धावफलकावर लागल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु चांगला कनेक्शन नव्हता बॅटचा. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलावर लागली गेली ती 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. चला थोडासा फास्ट घ्या प्लीज, सहकार्य करा. धबधबी स्पोर्ट बैदापाडा संघ थँक्यू डीजे. माननीय श्री शशिकांत रेडेकर यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये या. आयोजकांकडून विनंती केली जाते तुम्हाला. शशिकांत रेडेकर प्लीज माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आमच्या या मंचावर या. चला 37 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावा या बनवायच्या आहेत. एकलव्य स्पोर्ट मांगुर्णी पाडा संघाला 24 चेंडू आणि 37 धावा विजयासाठी एक लक्ष असेल. चला पंचांकडे इशारा येतोय. सलामीची जोडी राजेश आणि प्रफुल्ल अशी सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवर केतन सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधील चेंडू जातोय.
एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग विटीन द विकेट मानावी लागेल. या पहिल्या चेंडूवर 2 धावेने संघाचं खातं खोललं जाते. राजेश याच्या मार्फत धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 2 धावा. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे. बघूया कशा प्रकारे पार पाडतायत ते राजेश आणि प्रफुल्ल. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा केतन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. बघा थोडासा जरी चेंडू खाली असता तर लगेच नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं काय होत नाही आणि निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल केतन याची. केतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. यास पंचांकडून इशारा येतोय, नो बॉल. अशा प्रकारे नो बॉल येतोय. याच्या पुढचा चेंडू बघायला गेलो तर फ्री हिट चेंडू असेल की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण फ्री हिट चेंडू आहे. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. मागच्या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं होतं, परंतु त्याच्यामध्ये अपयशी ठरताय. बघता बघता 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बघायला गेलो तर 3 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी केतन याच्याकडून बघायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. तोच केतन पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. तर अजूनपर्यंत या सामन्यामध्ये बघायला गेलो तर या षटकामध्ये जर विचार करायचं गेलं तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा मोजतोय. 24 चेंडूमध्ये तुम्हाला 37 धावा हे सामना जिंकण्यासाठी एक लक्ष होतं, पण तो काही गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला केतन याच्याकडून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4 धावा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा बघतोय. वाघवा स्पोर्ट टिवरे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 नवीन वर्षामधली पहिली स्पर्धा. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. एकच धाव मिळाली, एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावसंख्या 5. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 5 धावा. थँक्यू डीजे. बघा ज्यावेळी धापकादेवी स्पोर्ट बैदापाडा प्रथम फलंदाजी करत होता त्याच्या वेळी पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, परंतु यावेळी बघायला गेलं तर 5च धावा आलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं वर्चस्व गाजवत आहे या सामन्यामध्ये बैदापाडा संघ. जर विचार करायचा गेला तर 18 चेंडू असतील, 32 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू मध्ये 32 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुर्गेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज प्रफुल्ल आहे. का आव्हान थोडंसं कडवं असेल यावेळी. 18 चेंडू मध्ये 32 धावा जमवायच्या आहेत. का पहिल्या षटकामध्ये बघायला विचार करायचा गेला तर 5च धावा आलेल्या आहेत. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. अवांतर धाव येईल एक्स्ट्राच्या रूपाने. एका धावेने संघाची धावसंख्या 6 धावा. खराब चेंडू. पहिला चेंडू आपण बघतोय लेग स्टिकच्या बाहेर जातोय. पंचांकडून इशारा येतोय. लगेच खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. पुन्हा एकदा दुर्गेश गोलंदाजी मार्कवर. ह्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू मानावा लागेल. लेग स्टिकच्या बाहेर दोन्ही चेंडूंचा जर विचार करायचा गेला तर ह्या एक्स्ट्राच्या रूपाने समोरच्या संघाला 2 धावा आलेल्या आहेत 2 चेंडूवर. या 2 धावेने संघ
तर पहिलं षटक विचार केला गेला तर केतन याच्या मार्फत चांगलं शतक आदळलं होतं. जर जिंकायचं असेल तर दुर्गेशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते यावेळी. संत सावध गतीने पुढे जाताना आपण बघतोय, परंतु मांगुर्लेपाडा संघाला जर विजय व्हायचा असेल तर जास्त चांगले फटके खेळावे लागतील. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, त्याचा काय पुरेपूर फायदा उठवता आला नाही. यावेळी फलंदाजाला प्रफुल्ल हा फलंदाज होता. तर एक धाव येते एका धावेने. संघाची धाव संख्या 8 धावा. या पुढचा चेंडू बघतोय लॉग लेगच्या दिशेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर 4 धावा आल्या आणि 4 धावाची संघाची धाव संख्या 12 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. राजेश साठवणचा जर विचार करायला गेला ना तर चांगली फलंदाजी करतो एका बाजूने. तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर प्रफुल्ल थोडासा असफल ठरतोय. पुन्हा एकदा दुर्गेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. स्क्वेअर लेग पंचांच्या वरून चेंडू केलून काढला आणि अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. बघा 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत आणि या 10 धावा आल्याच्या नंतर धाव संख्या वेगाने पुढे जाताना दिसते. धाव संख्या धाव फलकावर लागली गेली ती 18 धावा. चेंडू टाकून झालेले ते 4 दुसऱ्या षटकामधले. त्या मात्र थोडीशी खराब गोलंदाजी मानावं लागेल. दुर्गेशाची सुरुवातच वाईटने झालेली होती. लगातार 2 वाईट टाकलेले होते. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉस चेंडूला फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर बॅक टू बॅक 2 षटकार येतात. या 6 धावेने संघाची धाव संख्या 24 धावा. तर बघूया षटकाराची हॅट्रिक साजरी करतोय की काय. फुलटॉस चेंडू होता आणि पुन्हा एकदा चेंडू येतो लगांच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. अशा प्रकारे षटकाराची हॅट्रिक साजरी करताना बघतोय आपण राजेश साठवण सारखा फलंदाज. थँक्यू डीजे. तर लगातार षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली. राजेश साठवण याच्या बॅट मधून आलेल्या. तर दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 30. म्हणजे दुसऱ्या षटकाचा जर विचार करायचा गेला ना तब्बल 6 चेंडूमध्ये 25 धावा मोजते गोलंदाज दुर्गेश. आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज असेल. योगेश आहे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय योगेश परेड याला बघतोय. 12 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता येत नाही. यावेळी फलंदाजाला बघा थोडासा नाराज आहे कारण नक्कीच या चेंडूवर 2 धावा तरी आल्या असत्या परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ यावेळी योगेश याच्या बाजूने बघायला मिळते. 11 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
योगेश परेड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्या तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातो. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 31 धावा. 31 इज द बोर्ड अशा धाव संख्या लागलेली आहे धाव फलकावर. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 6 धावेची गरज आहे. जरी एकेरी धावेने तरी पुढे गेला तरी सुद्धा मांगोलीपाडा संघ विजयी होऊ शकतो. परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला यावेळी. गोलंदाजाला निवडलं गेलं आणि गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडला. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल यावेळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर राज साठवण. तर पहिल्या विकेटची पार्टनरशिप बघायला गेलं तर 31 धावांची पार्टनरशिप केली गेली. अजूनपर्यंत 6 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत. मी तर म्हणे एकेरी दुहेरी धावसंख्या जरी काढली तरी सुद्धा इथे मांगोलीपाडा संघ विजय संपादन करू शकतो. योगेश येतोय 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी. राज येतोय. राज या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला ढकलून दिला. बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. या एका धावेने संघाची धाव संख्या 32 धावा. योगेश परेड हा गोलंदाजी मार्कवर बघतोय. न्यू बॅटर राज साठवण आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तर राजेश याचा विचार करायला गेला तर सलामीला आलेला फलंदाज 9 चेंडूमध्ये 25 धावसंख्येवर खेळतोय. अप्रतिम फलंदाजी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय आणि 1 धाव पूर्ण केली गेली. एका धाव आणि संघाची धाव संख्या 33 धावा. जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 4 धावेची गरज आहे. योगेश टू राज. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला जातोय चेंडू. 6 धावांसाठी अशा प्रकारे विजयाचा षटकार होतोय आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय एकलव्य स्पोर्ट मांगोलीपाडा आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय दापगादेवी स्पोर्ट बळीदापाडा संघ.